नमस्कार. आज आपण पुन्हा भारताचा इतिहास अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि भारताचा इतिहास अभ्यासताना आपण आज प्रामुख्याने ज्या आर्थिक घडामोडी, आर्थिक घटना, आर्थिक घटित घडलेली आहे, त्याचा एक थीमॅटिकल, त्याचा एक सारांश रूप प्रदान करणार आहोत. त्यामुळे खरं तर भारताचा इतिहास समजून घेताना त्याचे विविध आर्थिक कंगोरे, त्याचे शोषणाचे संबंध, त्यामध्ये तयार झालेल्या विविध वर्गांचा उदय, व्यापार, दळणवळण, खाण उद्योग इत्यादी सगळ्या गोष्टी या आर्थिक इतिहासाशी संबंधित आहेत. या आर्थिक इतिहासाशी संबंधित असल्या तरी त्याचा मूलतः जो परिणाम आहे तो वसाहतवादाच्या संदर्भात तपासला जातो. आणि तो या युनिटपुरता तरी आपण वसाहतवादाच्या संदर्भात वेगवेगळ्या उद्योगांवर, व्यापारांवर, खाणींवर, निळ उद्योगावर ओके किंवा ज्याला रूढार्थाने किंवा सर्वार्थाने वसाहतवादी अर्थव्यवस्था म्हटली तर ती नेमकी काय होती, ती कशी होती, त्याचे वेगवेगळे स्वरूप काय होते आणि याच्यातून एक वेगळ्या पद्धतीची शोषणाची सत्ता संबंध कसे उदयास आले याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आपण खरं तर 1707 ते 1950 भारताचा इतिहास अभ्यासतो आणि हा कालखंड तसा म्हणायला गेलं तर आधुनिक आहे. परंतु आधुनिक म्हणता म्हणता यामध्ये ज्या अर्थव्यवस्था स्थापित झाल्या की ज्या पद्धतीची अर्थव्यवस्था स्थापित झाली ती पूर्णपणे आधुनिकही नव्हती आणि पूर्णपणे परंपरागतही नव्हती. तर अशा पद्धतीच्या एक वेगळ्या अर्थव्यवस्थेचं प्रारूप आपल्याला या कालखंडामध्ये दिसते. याला तसं वसाहतवादी अर्थव्यवस्था म्हटलं गेलेलं आहे. परंतु वसाहतवादी अर्थव्यवस्था म्हटलं तरी इतर वसाहतींमध्ये ज्या पद्धतीने प्रत्यक्ष भांडवली प्रारूप अर्थव्यवस्थेची दिसतात तसे पूर्णपणे भारताच्या संदर्भात ती पूर्णपणे भांडवली प्रारूपाची वसाहतवादी अर्थव्यवस्था नव्हती. म्हणजे त्याच्यातल्या काही एलिमेंट्स जे होते, म्हणजे त्यातले काही जो भाग होता या अर्थव्यवस्थेतला तो भांडवली अर्थनिर्णयांनी प्रेरित होता. परंतु तो अति प्राचीन किंवा तो पूर्ण भांडवली नव्हता आणि तो पूर्ण महागाईचाही नव्हता. तर जसं 18वे शतक हे जसं विविध गोष्टींसाठी विविध चर्चा विश्वांसाठी ओळखलं गेलं त्याच पद्धतीने अर्थव्यवस्थेचा हा जो बदल आहे तो बदलाची नोंद घेण्यासाठी सुद्धा आपल्याला या वसाहतवादी परिप्रेक्ष्यातून या आर्थिक गोष्टींकडे बघावं लागतं. त्यामुळे भारतातला या कालखंडाचा संपूर्ण कारभार, उद्योग, व्यवसाय हा खरं तर ब्रिटिश नियमांनी आणि पर्यायाने वसाहतवादी जी काही कंपनी होती, ईस्ट इंडिया कंपनी, तिच्या सगळ्या धोरणांनी प्रभावित झालेला आपल्याला दिसतो. परंतु त्याच्यातलं जे काही शोषणाचं प्रारूप होतं, वसाहतवादी शोषणाचं जे प्रारूप होतं तो समजून घेणं एक भाग झाला आणि त्याचा या भारताच्या इतर गोष्टींवर कशा पद्धतीने परिणाम झाला त्याचं आकलन करणं हे सुद्धा ते अगोदरची पूर्वावस्था समजून घेणं एवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण प्रामुख्याने ही जी काही वसाहतवादी राजवट होती ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपाने आणि नंतर डायरेक्ट ज्याला ब्रिटिश राज म्हटले गेलं त्या राज किंवा ब्रिटिश सत्तेच्या रूपाने जी काही राजवट स्थापित झाली त्याला औपनिवेशिक राजवट किंवा वसाहतवादी राजवट असं म्हटलं गेलं. त्यामुळे या राजवटीचा आर्थिक प्रभाव हा विविध क्षेत्रांवर आणि विविध घडामोडींवर आणि अर्थनिर्णयांशी संबंधित असलेल्या असंख्य बाबीवर झाला. आणि खरं तर त्याच्यातूनच एक वेगळ्या पद्धतीच्या राष्ट्रवादी जाणीवेचा उगम होत होत ती राष्ट्रवादी जाणीव ही आर्थिक राष्ट्रवादांमध्ये रूपांतरित होत गेलेली आपल्याला नंतरच्या काळात दिसते. आणि अभ्यासकांमध्ये, राष्ट्रवादी लढवय्यांमध्ये, विचारधारांमध्ये एक आर्थिक राष्ट्रवाद नावाची संकल्पनाचा उदय झाला की ज्याने भारताच्या राष्ट्राच्या उभारणीसाठी वसाहतवादाचं व ब्रिटिशांच्या वसाहतवादी शोषणाचं
स्वरूप ज्या संकल्पनेने उलगडून दाखवलं ती म्हणजे आर्थिक राष्ट्रवाद. ओके. तर ही आर्थिक राष्ट्रवाद सुद्धा या वसाहती राजवटीच्या आर्थिक परिणामांचं एक बाय प्रोडक्ट किंवा त्याची एक रिॲक्शन म्हणून त्याच्याकडे बघता येते. जर वसाहती राजवट आणि त्याची अर्थव्यवस्था जर ही अशी विचित्र शोषणकारी नसती तर कदाचित आर्थिक राष्ट्रवाद यासारख्या संकल्पनांचा उदय झाला नसता. परंतु आर्थिक राष्ट्रवादाने खरं तर वसाहतवादी अर्थव्यवस्थेचे कच्चे दुवे आणि त्याचे दुष्परिणाम जे होत होते भारतीय शेती, उद्योग आणि इतर गोष्टींवर, की ज्याच्यातून खरं तर आर्थिक अंमलनिस्सरणाचा सिद्धांत नंतरच्या काळात जो उभा राहिला होता, की ज्याला इंग्रजीमध्ये ड्रेन ऑफ वेल्थ असं म्हटलं गेलं. तर हे सगळे जे काय बाबी आहेत त्या आर्थिक राष्ट्रवादाशी संबंधित होते. त्यामुळे प्रामुख्याने आपण हा जो एक मोठा परिप्रेक्ष्य आहे की पहिलं एक ॲक्शन म्हणून ब्रिटिश सत्ता संबंधांच्या दृष्टीने कार्य करणारी ईस्ट इंडिया कंपनी, तिचे आर्थिक निर्णय, त्याद्वारे भारतीयांचं झालेलं आर्थिक शोषण, त्याच्यातून उभं राहिलेला एक वेगळ्या पद्धतीची दडपशाही आणि त्याच्या विरोधात उभं राहिलेला एक राष्ट्रीय लढा, असा खरं तर एक तो मोठा स्पॅन आहे. किंवा यामध्येच खरं तर आर्थिक शोषणाची बीज या कालखंडामध्ये दडलेली आहे. अर्थात ते आर्थिक शोषणाची तीव्रता किती होती, काय होती, त्याचं सांख्यिकीय परिमाण काय होतं, त्याच्यानंतर लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास, याच्यामध्ये या काळातले आर्थिक विषयांवर मत मांडणारे किंवा आर्थिक राष्ट्रवादाशी संबंधित आणि आर्थिक समीक्षेशी संबंधित असलेले जे काय विचारवंत आणि सुधारक होते त्यांच्यामध्ये मतमतांतर आपल्याला दिसून येतं. म्हणजे दादाभाई नौरोजी, एम.जी. रानडे, डॅनियल थॉर्नर किंवा अजून असंख्य बरेचसे अशी जी काही माणसं होती की ज्याच्यामध्ये नेमकं शोषणाचं स्वरूप आणि त्याची प्रक्रिया काय होती याला घेऊन मतमतांतर होते. काहींना वाटतं की पूर्णपणे या वसाहती अर्थव्यवस्थेमुळे भारताचं प्रचंड शोषण झालं आणि त्यामुळे भारत हा भुके कंगाल झाला. काही अभ्यासकांना किंवा काही इतिहासातल्या आर्थिक विचारांच्या अभ्यासकांना, आर्थिक इतिहासकारांना, विशेषतः डॅनियल थॉर्नर आणि इतर, यांना असं वाटतं की हे पूर्ण तितकंसं सत्य नाही. म्हणजे याचे काही फायदेही झाले आणि या सगळ्या आर्थिक वसाहतवादी प्रारूपाचा सगळ्यात मोठा फटका जे मान्य अभ्यास आहेत, जो अभ्यास झालेला आहे की सर्वांना मान्य आहे, तो शेतीला बसलेला होता. डॅनियल थॉर्नर आणि इतर अभ्यासक असं दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. खरं तर त्यामध्ये ज्या जनगणना त्या काळात झालेल्या आहेत आणि त्या जनगणनेतून जी काही सांख्यिकीय माहिती उपलब्ध झाली त्या माहितीतून असं दाखवून देण्याचा प्रयत्न करतात की खरं तर शेतीचा ऱ्हास होण्यापेक्षा काही प्रमाणात त्याचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. अर्थात या प्रत्येक अभ्यासकांनी, या आर्थिक इतिहासकारांनी जो डेटा त्या काळात वापरला होता त्या डेटाविषयी आणि त्याच्या ऑथेंटिसिटीविषयी वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळ्या टप्प्यावर प्रश्न विचारलेले आहेत. परंतु आपल्याला त्या सगळ्या याच्यामध्ये न जाता नेमका हा डिस्कोर्स म्हणजे भारताच्या वसाहतवादी आर्थिक शोषणाला घेऊनच 18व्या आणि 19व्या शतकातलं आर्थिक चर्चा विश्व काय होतं ते आपल्याला या निमित्ताने समजण्यामध्ये मदत होईल. आणि त्याचा प्रत्यक्ष वेगवेगळ्या उद्योगधंद्यांवर, वेगवेगळे जे काही स्टेक होल्डर्स आहेत त्याच्यावर त्याचा आर्थिक प्रभाव आणि परिणाम काय झाला, हे खरं तर आजच्या व्याख्यानाचं एक मुख्य लक्ष्य आहे. त्याचबरोबर आपण संपूर्ण या आर्थिक राजवटीचा किंवा औपनिवेशिक किंवा वसाहतवादी राजवटीचा जो आर्थिक प्रभाव परिणाम झाला त्यामध्ये कोणकोणते बिंदू आपल्याला अभ्यासणं अपेक्षित आहे याची चर्चा करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसतं की आपण कोणकोणत्या बिंदूंची चर्चा करणार आहोत. वसाहतवादी अर्थव्यवस्था समजून घेण्यासाठी वसाहतवादी अर्थव्यवस्थेचे दुष्परिणाम, परिणाम आणि इतर त्याला आलेल्या प्रतिक्रिया समजून घेण्यासाठी या सगळ्या महत्त्वाच्या बाबींची चर्चा करणं अपेक्षित आहे. त्यामुळे मुळात याचं जे काही उद्दिष्ट आहे या बाबींचं, या आर्थिक वसाहतवादाचं जे काही उद्दिष्ट आहे
ते आपण मुळात समजून घेऊ की नेमका हे जे काही मॉड्यूल्स युनिट क्रमांक 8 आहे त्याचं मूळ लक्ष काय आहे. तर त्याचं मूळ आता जे काही मी दीर्घ प्रस्तावना देण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्या लक्ष्यांच्या भोवती काही चर्चा केली. तर ते मूळ लक्ष पुन्हा आपण अधोरेखित करू. एक मोठा जो काही स्पॅन आहे, जो थीम आहे या आर्थिक निर्णयाशी किंवा आर्थिक वसाहतवादाला घेऊन त्याची चर्चा आता आपण केली. परंतु आपण ज्याला वसाहतवाद आणि वसाहतवादी अर्थव्यवस्था असं म्हणतो तो नेमका काय आहे ते समजून घेताना तो वसाहतवाद ज्या पद्धतीने आफ्रिकेमध्ये, ब्राझीलमध्ये किंवा जगाच्या इतर कोपऱ्यामध्ये ज्याची अंमलबजावणी झाली तो तसाच्या तशा भारतामध्ये नव्हता. आणि वसाहतवाद हा सतत बदलत गेलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे वसाहतवादी आर्थिक शोषणाचं प्रारूप समजून घेताना त्याचे काही टप्पे इतिहासकारांनी मांडलेले आहेत. आणि प्रामुख्याने आपण वसाहतवादी अर्थव्यवस्था आणि त्याचे आर्थिक दुष्परिणाम समजून घेत असताना जवळजवळ 3 टप्प्यांची चर्चा करणं अपेक्षित आहे. तर या 3 टप्प्यांमधून आपल्याला भारतीय वसाहतवाद किंवा भारतामधला ब्रिटिश वसाहतवाद याची उद्गम, विकास आणि नंतरच्या काळामध्ये जे काही स्थित्यंतर झालं आर्थिक आणि इतर बाबींच्या अनुषंगाने त्याचा पूर्णपट याद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून वसाहतवाद ही एक ॲब्सोल्यूट किंवा अशी कुठली तरी ॲब्स्ट्रॅक्ट संदिग्ध अशी संकल्पना न मानता काळानुरूप या काळाच्या संदर्भात त्याचे वेगवेगळे टप्पे आपल्याला करता येऊ शकतात. जसं की आपण रूढ अर्थाने असं समजतो की भारताचं आर्थिक शोषण झालं ब्रिटिशांनी केलं. म्हणजे नेमकं कोणी केलं, कोणत्या कालखंडामध्ये झालं, कोणत्या कालखंडामध्ये अशा शोषणाचे प्रारूप किंवा अशा शोषणाचे दाखले आपल्याला जास्त मिळतात. तर असं एक ढोबळमानाने कुठलं तरी एखादं उद्गार किंवा एक आर्ग्युमेंट करण्यापेक्षा त्याची नेमकी प्रक्रिया काय, त्याचा कालक्रम काय, त्या कालक्रमाच्या अनुषंगाने ती प्रक्रिया समजून घेत आपण वसाहतवादाचं एक ढोबळ स्वरूप याद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे उदाहरणार्थ एका बाजूला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे की ती आपल्या भारतात शोषण करत होती, ब्रिटिश सरकार करत होतं की अजून कोण होतं, तर हे दोन्ही करत होते. परंतु याचा कालक्रम आणि त्याची प्रक्रिया समजून घेणं ही खरं तर वसाहतवादी अर्थव्यवस्था समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण सुरुवातीचे जवळजवळ 100 वर्ष 1757 ते 1857 या संपूर्ण कालखंडामध्ये भारताच्या या सगळ्या आर्थिक घडामोडींशी कंपनीचा अत्यंत महत्त्वाचा संबंध आलेला आहे. आणि तो फक्त संबंध आलेला असा नाही, तर कंपनी या कालखंडामध्ये पूर्णपणे प्रभावशाली ठरलेली आहे. आणि त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीची मक्तेदारी भांडवलाची निर्मिती आणि मक्तेदारी पद्धतीचे स्वरूप याद्वारे आपल्याला समजून घेता येऊ शकतं. नंतरचा कालखंड जर बघितला आपण 1857च्या नंतरचा, अर्थात कंपनीच्या या सगळ्या स्वरूपाला या त्याच्या आर्थिक पद्धतीला स्थानिकांनी प्रचंड नंतरच्या काळात विरोध केला. त्याचा परिणामच म्हणून तर 1857ला एक मोठं बंड झालं की जे खरं तर भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील पहिला स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं. परंतु 1857 नंतर पूर्णपणे ब्रिटिश सत्तेचं म्हणजे ब्रिटिश राज ज्याला म्हटलं गेलं, क्राऊन रूल म्हणजे राणीचा खरं तर अंमल किंवा राणीच्या संमतीने, राणीच्या वतीने इथे एक प्रशासन सुरू झालं की ज्याचं नंतरच्या काळात गव्हर्नर जनरल आणि इतर सगळ्या गोष्टी खरं तर ते कॅरियर म्हणून किंवा त्याचे ती सत्ता इम्प्लिमेंट करणारे अधिकारी म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं. तर अशा सगळ्या वेगवेगळ्या खासखळगे किंवा छोटे छोटे स्थित्यंतर याचे वेगवेगळे जे काय बिंदू जोडत जाऊन आपण भारताच्या संदर्भातलं जे काही वसाहतवादी आर्थिक शोषण होतं त्याच्याबद्दल एक समग्र अनुमान लावू शकतो. त्यामुळे आपण वसाहतवादांचे वेगवेगळ्या कालखंडामध्ये जे काही स्वरूप प्रारूप राहिलेलं आहे, ज्या काही प्रक्रिया राहिलेल्या आहेत की ज्याने तत्कालीन आर्थिक निर्णयांमध्ये एक महत्त्वाची भर घातली आणि त्याचे दुष्परिणाम पण दिसून आले. कारण वसाहतवादी स्वरूप अर्थव्यवस्थेचं होतं म्हणून ते जसेच्या तसं काही इथल्या लोकांनी मान्य केलं नाही. अर्थात ते प्रभावशाली प्रारूप असल्यामुळे आणि त्याच्याशी स्पर्धा करणं हे स्थानिक कारागीर
हस्तकौशल्यामध्ये असलेल्या लोकांना अवघड गेलेलं असलं तरी वसाहतवादाचं जे काय आर्थिक स्वरूप होतं ते समानतेला धरून नव्हतं. म्हणजे ते पूर्णपणे भांडवलीही नव्हतं आणि पूर्णपणे सरंजामदारीही नव्हतं. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं वसाहतवादी दृष्टिकोन, वसाहतवादी आर्थिक विचार आपल्याकडे या कालखंडामध्ये दिसून आला. आणि त्यामुळे राष्ट्रवाद्यांनी खरं तर वसाहतवादाची कठोरपणे समीक्षा केलेली आपल्याला दिसून येते. प्रस्तावनेमध्ये ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला की ज्याच्यातून एक आर्थिक विकासवादाचा किंवा आर्थिक राष्ट्रवादाचा उद्गम आणि विकास झाला आहे, तो विकास होण्यामागे पहिल्यांदा त्याची पूर्वपद हे कठोरपणे वसाहतवादी अर्थव्यवस्थेची समीक्षा करणं राहिलेलं आहे. कारण काय वाईट आहे हे सांगण्यामुळेच काय पर्यायी विचार आहे, काय पर्यायी आर्थिक गोष्टी आहेत ते सांगण्याकडे या सगळ्याचा भर राहिला आहे. ओके. त्यामुळे आर्थिक शोषण हे खरं तर 18व्या आणि 19व्या शतकाच्या या सगळ्या चर्चा विश्वामध्ये एक महत्त्वाचं बिंदू राहिलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादांनी वसाहतवाद्यांची जी कठोर समीक्षा केली त्याचे बिंदू आपण तपासून बघू. ओके. आणि प्रत्यक्ष वेगवेगळ्या उद्योगधंद्यांवर या वसाहतवादी आर्थिक रचनेचे आणि त्या निर्णयाचे काय काय परिणाम झाले ते दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही परिणामांच्या बाबत चर्चा करणं अपेक्षित आहे. त्यामुळे तो एक महत्त्वाचा कंगोरा आहे की ज्याद्वारे आपल्याला भारताच्या भूमीमधलं किंवा भारताच्या संदर्भातलं वसाहतवादी अर्थकारण, राजकारण आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या समाजकारणाविषयी सुद्धा काही मूलगामी दृष्टी मिळू शकते किंवा काही तथ्य त्याच्यातून मिळू शकतात. या सगळ्या प्रक्रियेचा भाग म्हणून जे एक महत्त्वाचं शब्दप्रयोग किंवा संकल्पना इंग्रजीमध्ये वापरली जाते ती होती डिइंडस्ट्रियलायझेशन. ओके. की ज्याद्वारे म्हणजे भारतीय सगळ्या व्यापार, उद्गम, हस्तकला, कौशल्य याचा ऱ्हास झाल्याचे काही दाखले खरं तर सांख्यिकीय पद्धतीने सुद्धा आपल्याला मिळतात. त्याचे सांख्यिकीय दाखले सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे औद्योगिकरणाचं निर्मूलन किंवा डिइंडस्ट्रियलायझेशन खरं तर तो नेमकं त्याची प्रक्रिया काय होती ते एक आपल्याला अभ्यासता येणं गरजेचं आहे. खरं तर नंतर 19व्या शतकाच्या किंवा 20व्या शतकामध्ये जी काही स्वातंत्र्य चळवळ अशी बलाढ्य झाली किंवा एकत्रितपणे त्याची ताकद एकवटली, त्याचे महत्त्वाचे परिणाम म्हणजे वसाहती अर्थव्यवस्थेला घेऊन जे वेगवेगळे दृष्टिकोन उदयाला आले की ज्याच्यातून एक समीक्षावादी दृष्टिकोन होताच की ज्याने वसाहतवादाची समीक्षा केली, परंतु त्याच्या स्वरूप त्याच्याबरोबरच इतर अनेक बाबी ह्या खरं तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या डबघाईच्या नोंदी करत होत्या किंवा की ज्याच्यामुळे भारतीय जनतेचं दैनंदिन जीवन अत्यंत हलाखीचं होत होतं. त्यामध्ये जसं प्रत्यक्ष शोषणाचं प्रारूप होतं तसं अप्रत्यक्ष इतर जी संकटं होती, इतर जी काही अरिष्ट होती जसं की दुष्काळ. तर वसाहती भारतामध्ये दुष्काळाने सुद्धा एक महत्त्वाची भूमिका वठवलेली आहे आणि त्याच्यातून एक वेगळा असंतोष या ब्रिटिश आर्थिक निर्णयाविरुद्ध किंवा या ब्रिटिश आर्थिक व्यवस्थेविरुद्ध उभा राहिलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे नेमकं ब्रिटिश काळातलं दुष्काळाचं प्रारूप नेमकं काय होतं म्हणजे आणि तो फक्त नैसर्गिक दुष्काळ होता असं मानण्याची संधी या ठिकाणी नाही आहे. कारण आर्थिक राष्ट्रवाद्यांनी दुष्काळाची जी तीव्रता आहे ती अधिक गहिरी होण्यामागे आणि ज्याच्यातून सामान्य जनतेचं नुकसान होण्यामागे ब्रिटिशांची इतर धोरणं आणि त्याच्यातून त्यांचा जो अतिरिक्त नफा कमावण्याचा स्वभाव आहे तो सुद्धा कसा कारणीभूत झाला की ज्यामुळे जमिनीची झीज, ज्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि पर्यायाने इतर बाबी आणि दुष्काळ असा खरं तर एक क्रोनॉलॉजी, असा एक क्रमवारी आर्थिक राष्ट्रवादी इतिहासकार सुद्धा दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दुष्काळाने जे काही आर्थिक अरिष्ट होतं त्या अरिष्टामध्ये अजूनच भर घातली असं आपण म्हणू शकतो. त्याबरोबरच एक महत्त्वाचा बिंदू या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे तो म्हणजे वसाहतवादी अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून शेतीमधल्या वेगवेगळ्या बदलांकडे वेगवेगळे बदल समजून
की ज्याला प्रामुख्याने शेतीचं व्यावसायीकरण झालं असं म्हटलं गेलं. कारण आणि हा मुद्दा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा आहे, वसाहतवादी आर्थिक दृष्टिकोन आणि वसाहतवादी आर्थिक व्यवस्था समजून घेण्याच्या दृष्टीने. कारण आतापर्यंत भारतीय माणसामध्ये शेतीला घेऊन एक वेगळ्या पद्धतीची भावना आणि नातं होतं. शेतीमध्ये उत्पादित होणारे इतर जे अन्नधान्य आहे, त्या अन्नधान्याचा जो संबंध होता, तो तत्कालीन समाजव्यवस्थेची आणि सर्वांची भूक भागवणे हा राहिलेला आहे. परंतु ब्रिटिशांनी शेतीचं व्यावसायीकरण केल्याच्या नंतर एक वेगळ्या पद्धतीच्या शेतीच्या अरिष्टाला सामोरं जावं लागलं. कारण जमिनीच्या उपलब्धतेच्या आणि क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक पटीने उत्पादन काढण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आल्या. त्याचबरोबर पहिल्यांदा ब्रिटिश राजवटीमध्ये किंवा वसाहतवादी अर्थव्यवस्थेचा परिणाम स्वरूप शेतीकडे एक रोखीचा व्यवहार म्हणून बघितला गेला. ओके, किंवा त्याला आपण म्हणजे क्रॅश क्रॉप पॅटर्न्स जे काय डेव्हलप झाले, म्हणजे अगोदर लोकांच्या गरजा भागवण्यासाठीच्या अन्नधान्याची पेरणी करण्याच्या ऐवजी ज्या वस्तूला, ज्या उत्पादनाला बाजारभाव आहे की ज्याच्यातून एक रोकड लगेचच मिळणार आहे, अशा पद्धतीच्या वस्तूंचं, उत्पादनाचं किंवा शेतीचं उत्पादन घेण्याकडे कल वाढला, की ज्याला शेतीचं व्यावसायीकरण म्हटलं गेलं. त्यामुळे जे कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर आहे, त्याने तत्कालीन अर्थव्यवस्थेच्या संदर्भात जे काय अरिष्ट होतं त्या अरिष्टामध्ये अजूनच भर घातलेली दिसते. त्यामुळे आपण एका बाजूला वसाहतवादी अर्थव्यवस्थेचे आणि वसाहतवादाचे वेगवेगळे टप्पे, वेगळ्या कालखंडामध्ये झालेलं स्वरूप, त्याचं बदलत गेलेलं प्रारूप आणि स्थित्यंतर अभ्यासणार आहोत. त्याच पद्धतीने त्याचा भारताच्या समाज आर्थिक रचनेवर झालेला जो काही परिणाम आहे तो अभ्यासणार आहोत. या राजवटीचे आर्थिक परिणाम अभ्यासणार आहेत. जे काही भारतीय राष्ट्रवाद्यांनी उपस्थित केलेले निरऔद्योगिकरणाच्या संदर्भातले मुद्दे आहेत ते अभ्यासणार आहोत. पर्यायाने दुष्काळ आणि दुष्काळाने या अरिष्टांमध्ये कोणत्या पद्धतीची भूमिका वठवली त्याचा एक सांगोपांग विचार करत, शेतीचं व्यावसायीकरण खरं तर या ब्रिटिश धोरणाचा परिणाम स्वरूप कसं झालं आणि त्याच्यातून कोणत्या पद्धतीच्या वर्गांचा आणि उत्पादनाच्या पद्धतीचा उदय झाला त्याची एक ओळख करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यातले दोन महत्त्वाचे बिंदू म्हणजे या सगळ्या प्रक्रियेसह या वसाहतवादी अर्थव्यवस्थेचा ग्रामीण समाज जीवनावर या हे सगळ्याचे काही व्यावसायीकरण केलं जात होतं, शेतीचं, उद्योगाचं आणि इतर सगळ्या बाबींचं, की ज्याच्यातून खरं तर रोकड कमावणे, अतिरिक्त नफा कमावणे हा खरं तर या सगळ्यांचा मूळ हेतू आणि उद्देश काय आहे. तर त्यामुळे एक ग्रामीण संरचना आणि ज्याला भारताच्या संदर्भामध्ये गावगाडा म्हटलं गेलेलं आहे, त्या गावगाड्याच्या सामाजिक आणि आर्थिक रचनेमध्ये वेगवेगळे बदल घडत येत जाताना दिसतात. वेगवेगळ्या पद्धतीच्या वर्गांचा उदय होत जातो आणि जुन्याच्या संदर्भामध्ये किंवा पारंपरिक वर्गव्यवस्थेच्या संदर्भामध्ये अप्रासंगिक वर्गांचा लय किंवा ते नामशेष होत जातात. त्यामुळे हे स्थित्यंतर समाज रचनेमध्ये, ग्रामरचनेमध्ये, गावगाड्यामध्ये सुद्धा होताना दिसतं. त्याचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी करता येतो. आणि शेवटी या सगळ्याची जी काही फलश्रुती झाली ती एक वेगळ्या पद्धतीची औद्योगिक भांडवलशाहीचा उद्गम हा भारताच्या संदर्भामध्ये झालेला आपल्याला दिसतो. आणि त्याच्यातून 20व्या शतकामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा भारतीय भांडवलदार वर्ग उभा राहिला. खरं तर त्या भारतीय भांडवलदाराचं जे काही वर्गचरित्र होतं या कालखंडातलं, ते वर्गचरित्र स्वातंत्र्य चळवळीच्या बाजूने होतं. त्यामुळे भारतीय भांडवलदाराने त्याचे स्वतःचे हितसंबंध जपण्याकरता किंवा त्याचे जे काही परिणामी शत्रू होते की परकीय भांडवलदार, त्यांच्या सोबतच्या संघर्षाच्या परिणामस्वरूप त्याने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला एक मोठ्या प्रमाणातली मदत केलेली आपल्याला दिसून येते. कारण त्याच्यातून भारतीय भांडवलदाराचं स्थान हे नंतर बराच काळ भारताच्या इतिहासामध्ये आणि इतर सगळ्या बाबींमध्ये राहणार होतं जर परकीय भांडवलदार इथून निघून गेले तर. त्यामुळे
वसाहतवादी अर्थव्यवस्थेची चर्चा करत करत एक वेगळ्या पद्धतीच्या औद्योगिक भांडवलशाहीचा उदय नेमका कसा झाला, खरं तर हा एक असा मोठा कालपट याच्यामधून आपल्याला समजून घेता येणं शक्य आहे. तर नेमकं आपण या ठिकाणी हे जे काय एक मोठा पट किंवा जे वेगवेगळे बिंदू आपण बघितले की ज्याच्यातून आपण वसाहतवादाचे विविध टप्पे, शेती, व्यापारीकरण आणि औद्योगिक भांडवलशाहीपर्यंतचा असलेला क्रमिक इतिहास. परंतु हे सगळं समजून घेतल्याच्या नंतर नेमकं आपल्याला काय अवगत होणार आहे, कोणत्या पद्धतीचं ज्ञान अवगत होणार आहे आणि त्याची उद्दिष्ट काय. तर खरं तर याच्यातून आपल्याला कुठलंही सरधोपट विधान करण्याच्या ऐवजी नेमकी वसाहतवादी अर्थरचनेमध्ये भारतीयांचं शोषण करण्याचं स्वरूप नेमकं काय होतं ते उमजेल. त्याच पद्धतीने ज्याला इंडियन इकॉनॉमी, भारतीय इकॉनॉमी म्हणतो, तर त्याचं स्थान हे या वसाहती परिप्रेक्ष्यामध्ये कसं दुय्यम होतं, तो एक महत्त्वाचा बिंदू या सगळ्या चर्चेमधून किंवा या सगळ्या मांडणीतून उभा राहतो. म्हणजे इंडियन इकॉनॉमी किंवा भारतीय अर्थव्यवस्थेसारखी अर्थव्यवस्था वसाहती परिप्रेक्ष्यामध्ये उभीच राहू शकली नाही. कारण त्याला असलेल्या ब्रिटिश आणि इतर जागतिक घडामोडींचा जो दर्जा किंवा जो काय पाठबळ होतं, त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा तिच्या ऐक्यदेशीय क्षमतेसह विकास झालेला दिसत नाही. कारण तो होण्यासाठी जे काय एक सगळ्या समान पातळीवरचा दृष्टिकोन किंवा समानता अपेक्षित होती ती इथे नव्हती. तर ब्रिटिश हे भारतीयांचं ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपाने किंवा इतर माध्यमांच्या बाबतीत हे आर्थिक शोषण करत होतं. त्यामुळे याच्यातून आपल्याला या शोषणाचं स्वरूप, जे आर्थिक शोषण आपण म्हणतो, तर त्याचं स्वरूप समजून घेणं हा खरं तर एक महत्त्वाचा उद्दिष्ट या ठिकाणी. त्याच पद्धतीने आपण याचं एक महत्त्वाचं म्हणजे की जसं आपण अगोदरच्या जो सेगमेंट होता त्याच्यात बघितलं आपण काय काय अभ्यास करतो, तर याच्यातून आपल्याला वसाहतवादी अर्थव्यवस्थेचे विविध टप्पे की ज्या ज्या संक्रमणातून ही वसाहती अर्थव्यवस्था गेली तर त्याचे टप्पे समजून घेता येतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यातून आपल्याला या सगळ्या वसाहती अर्थव्यवस्थेचे शेतीवर नेमके काय परिणाम झाले, उद्योगावर नेमके काय परिणाम झाले, या इत्यादी या सगळ्या गोष्टींवरच्या, या सगळ्या बाबींवरच्या परिणामांची आणि दुष्परिणामांची उमज या ठिकाणी. तर हे महत्त्वाचे 4 ते 5 बिंदू हे खरं तर या प्रकरणाचं उद्दिष्ट म्हणून बघितलं गेलं आहे. जसं की आपण वसाहतवादाची चर्चा करतोय आणि ती भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये वसाहतवादाची चर्चा करतोय आणि भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये वसाहतवादी चर्चा या ब्रिटिश साम्राज्याशी संबंधित आहे. त्यामुळे ब्रिटिश साम्राज्याची धोरण नीती, त्याचे आर्थिक सत्ता संबंध आणि त्याच्या इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या समजून घेतल्याशिवाय वसाहतवादाचे जे 3 टप्पे आहेत ते आपल्याला समजणार. त्यामुळे खरं तर या कालखंडामध्ये जसं आपण आतापर्यंत असं म्हणत आलो की या कालखंडातली जे काय अर्थव्यवस्था आहे, ती जी काय रचना आहे, आर्थिक रचना, ती पूर्णपणे भांडवली पण नव्हती आणि ती पूर्णपणे रिग्रेसिव्ह किंवा भांडवलशाही पूर्व अशीही नव्हती. ओके, त्यामुळे अशा एक मिश्रण खरं तर या वसाहतवादाच्या टप्प्यांमध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचं दिसतं. त्यामुळे 3 टप्प्यांची चर्चा करताना जो काही पहिला टप्पा आहे तो पहिला टप्पा 1757 नंतर सुरू होतो आणि तो 1757 नंतर 1757 ते 1857 असा तो टप्पा म्हणून तो राहतो. अशी एक पहिली स्थिती खरं तर या भारतीय वसाहतवादाच्या संदर्भात ती आहे. त्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी ही अत्यंत महत्त्वाची भूमिका वठवते या कालखंडामध्ये आपला प्रभाव स्थापित करण्यासाठी, आणि तो प्रभाव म्हणजे आर्थिक प्रभाव असाच असतो. खरं तर या टप्प्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा दाखला ही दुसरी जी संकल्पना आहे आर्थिक, म्हणजे ती म्हणजे व्यापारी मक्तेदारी.
तर व्यापारी मक्तेदारी समजून घेण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीचं उदाहरण घेतलेलं आहे. त्यामुळे पहिला टप्पा हा व्यापारी मक्तेदारी स्थापित करण्याचा होता. तर त्याचा प्रत्यक्षामध्ये व्यापारी मक्तेदारी कोणी स्थापन केली या टप्प्यामध्ये, तर ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केली. ओके. कारण आणि व्यापारी मक्तेदारी का? कारण या कालखंडात 1757 ते 1857 या संपूर्ण कालखंडामध्ये केवळ एकच कंपनी भारतीयांवर राज्य करण्याचा प्रयत्न करत होती, किंवा भारताच्या संदर्भात इतर असे असलेले जे काही महत्त्वाचे बिंदू आहेत की इतर गोष्टी आहेत त्याच्यावरती प्रभाव पाडत होती. आणि जाणीवपूर्वक इतर जे काही स्पर्धक कंपन्या होत्या त्या स्पर्धक कंपन्या खरं तर कायद्याने किंवा कंपनीच्या ताकदीमुळे ह्या पूर्णपणे बाहेर ठेवण्यात आल्या. ओके. त्यामुळे ही मक्तेदारी स्थापित होण्यामध्ये कंपनीचा स्वतःचा एक हितसंबंध होतीच. आणि हळूहळू ईस्ट इंडिया कंपनीने त्याचं स्वतःचं सैन्य, त्याची स्वतःची मिलिटरी आणि स्वतःची अवजारं, हत्यारही बनवलेली ती त्यांच्याकडे होतीच. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी ही युद्धासाठी सुद्धा सदैव तत्पर असलेली आपल्याला दिसून येते. परंतु केवळ ते एक कारण नव्हतं की ज्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी, ज्याला खरं तर व्यापारी मक्तेदारी म्हणतात, कारण ईस्ट इंडिया कंपनी मुळात या भारतामध्ये किंवा या वसाहतीमध्ये आली, तिचा मुख्य कारण म्हणजे व्यापार होता. त्यामुळे व्यापारी हेतून आलेली कंपनी हळूहळू राजकीय केंद्र बनत पूर्ण सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने जात असलेली आपल्याला दिसते. ओके. परंतु ही व्यापारी मक्तेदारी स्थापित होण्यामध्ये ब्रिटिश सरकारने वेळोवेळी सादर केलेले किंवा वेळोवेळी आणलेले जे काही रॉयल चार्टर होते त्याने सुद्धा एक महत्त्वाचा परिणाम केला. खरं तर या रॉयल चार्टरने कंपनीचा जो काही कार्यशैली होती, त्या कंपनीचा जो काही कारभार होता त्याला लेजिटिमेट केलं, त्याला वैधता आणली, त्याला वैधता प्राप्त करून दिली. ओके. आणि कंपनीने सुद्धा याचा पुरेपूर वापर केला. कंपनीच्या बाजूने अजून एक महत्त्वाचा फायदेशीर बिंदू होता, तो म्हणजे मुघल साम्राज्याचं झालेलं पतन. एका बाजूला मुघल साम्राज्य की ज्याचं स्वतःचं सैन्य होतं, ज्याची एक स्वतःची राजवट होती, ज्याची स्वतःची एक प्रारूप होतं, ते नष्ट झाल्यामुळे दुसरा पर्याय नाही आणि स्पर्धक कंपन्या या रॉयल चार्टरमुळे भारतामध्ये येऊ शकत नव्हत्या. आणि जर काही आल्याच तर त्यासाठी लढण्यासाठी कंपनी स्वतः सज्ज होती. उदाहरणार्थ डच आणि फ्रेंच या दोन महत्त्वाच्या स्पर्धक कंपन्या आपल्याला या कालखंडामध्ये नंतर ज्या ब्रिटिश राज्य स्थापन झालं त्यानंतर सुद्धा आपल्याला दिसून येतं. ओके. त्यामुळे हा पहिला टप्पा म्हणून गणला जातो. ओके. आणि यामध्ये पूर्णपणे एक वसाहती सत्ता स्थापन झालेली दिसते की ज्याचं नेतृत्व खरं तर ईस्ट इंडिया कंपनीने केलं. आणि या कंपनीच्या कार्यशैलीमुळे, स्वरूपामुळे किंवा त्याच्या उत्पादनाच्या, अर्थव्यवस्थेच्या अशा प्रकारामुळे कंपनीने पहिल्यांदा स्वतःचं सैन्य उभं केलं, मोठे किल्ले स्थापित केले की जे कंपनीचं संपूर्ण संरक्षण करू शकतील वगैरे वगैरे. तर याच्यामध्ये आणि यामध्ये पूर्ण अर्थव्यवस्थेचा किंवा पूर्ण आर्थिक रचनेवर कंपनीने वर्चस्व स्थापित केलं. एक पहिलं म्हणजे कंपनीने भारतीय कच्चा माल अत्यंत स्वस्त किमतीमध्ये घेऊन जागतिक बाजारामध्ये तो मोठ्या किमतीला किंवा वाढीव दराने विकलेला आहे. आणि हे सगळं करताना याला आपण मक्तेदारी व्यापारी का म्हटले, व्यापारी मक्तेदारी का म्हटलं, कारण हे सगळं करताना भारतीयांच्या हातामध्ये दुसरी कुठलीच पर्याय नव्हता. ओके. दुसरी कुठली कंपनी पण नव्हती ज्याला स्पर्धक की ज्याच्यासोबत व्यापार केला जायचा. त्यामुळे एकतर त्यांना भारतीयांना किंवा जे काही स्टेक होल्डर्स होते किंवा जे काही हस्तकला किंवा शेतीशी संबंधित गोष्टी होती त्यांना एकतर तो कच्चा माल कंपनीला विकणं हाच एक पर्याय होता, किंवा दुसरा होता की डायरेक्ट कंपनीमध्ये मजुरी करणं. परंतु ती मजुरी सुद्धा जे काही वेतन निश्चित केलेलं असेल त्याच्यात प्रचंड कमी. त्यामुळे एकतर कमी किमतीमध्ये मजुरी करा किंवा कमी किमतीमध्ये कच्चा माल कंपनीला विका. तर अशाच खरं तर याच्यामध्ये या सगळ्या पहिल्या टप्प्यामध्ये कंपनीचा कारभार दिसून येतो. आणि या सगळ्यांमधून एक वेगळ्या पद्धतीचं जो अतिरिक्त तयार झालं होतं ते अतिरिक्त ब्रिटिशांच्या सॅलरीज, त्याचे पेन्शन्स
आणि इतर सगळ्या बाबींवर तो खर्च केलेला आपल्याला दिसून येतो. ओके. त्यामुळे हा होता पहिला टप्पा की ज्याच्यामध्ये मेजर आणि मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटनमधून सुद्धा कंपनीचे अधिकारी आणि इतर सरकारी ब्रिटिश सरकारी अधिकारी भारतामध्ये येत होते. त्यांचा संपूर्ण खर्च, त्यांचं वेतन, त्यांचे पेन्शन्स आणि त्यांना प्रोटेक्शनसाठीचं असलेलं सैन्य, खडसैन्य हे सगळं कंपनी त्याच्यातून जो काही सरप्लस तयार झाला होता त्याच्यातून उभा करत असलेली आपल्याला दिसून येते. दुसरा जो टप्पा आहे तो खरं तर 1750 नंतरचा म्हणजे त्याच कालखंडाच्या संदर्भात, परंतु प्रामुख्याने 1853 या पहिला जो काय आहे तो पूर्णपणे 100 शतक नसून 1757 ते 1813 पर्यंतचा हा पहिला टप्पा म्हणून वसाहतवादाचा गणला गेला की ज्यामध्ये कंपनी ही पॉवरफुल शक्तिशाली झाली. दुसऱ्या टप्प्यामध्ये जागतिक बाजारामध्ये किंवा जागतिक इतिहासामध्ये सुद्धा महत्वाच्या घडामोडी घडत होत्या. आता पहिला जो टप्पा होता तो होता मुक्त व्यापाराचं, मक्तेदारी व्यापाराचं टप्पा की ज्याच्यामुळे कंपनीची मक्तेदारी स्थापन झाली. दुसरा टप्पा होता तो मुक्त व्यापाराचा, फ्री ट्रेड. ओके. आणि त्यामुळे याला कॉलोनियलिझम ऑफ फ्री ट्रेड म्हणजे मुक्त व्यापाराचा वसाहतवाद असं म्हटलं गेलं. म्हणजे एका बाजूला कंपनी ही जरी प्रभावशाली असली, कंपनीने सगळी सत्ता केंद्र जरी ताब्यात घेतलेली असली, तरी या कालखंडामध्ये अजून एक महत्त्वाची घटना जगाच्या इतिहासामध्ये घडलेली होती ती म्हणजे औद्योगिक क्रांती की जी आणि ती घडत होती की ज्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचे वेगळे अजून स्पर्धक ईस्ट इंडिया कंपनीला उभे राहत होते. खरं तर त्या अगोदरच्या संदर्भामध्ये पण ते उभे होतेच, परंतु ब्रिटिशांच्या चार्टरमुळे किंवा ब्रिटिशांच्या कायदेशीर पद्धतींमुळे की ज्या पद्धतीचा खरा बेनिफिशियरी किंवा त्याचा खरे लाभ ही ईस्ट इंडिया कंपनीलाच मिळत होते. ओके. त्यामुळे खरं तर इतर स्पर्धक कंपन्यांना भारतामध्ये कोणत्याही पद्धतीचा व्यापार आणि व्यापारी संबंध स्थापित करण्याचा अधिकार नव्हता. ओके. परंतु औद्योगिक क्रांती झाल्याच्या नंतर मुक्त पद्धतीचा व्यापार सगळीकडे असावा अशा पद्धतीचा एक स्वरूप तयार झालं. त्या स्वरूपामुळे काय झालं तर टेक्स्टाईल, कॉटन, कापड, कच्चा माल, ओके, या सगळ्यांचे एक वेगळ्या पद्धतीचा मुक्त व्यापार या देशातून त्या देशातून इतर देशात घडत असल्याने दिसून येतं. तर या कालखंडामध्ये जे काही एक महत्वाचे उत्पादन आहे त्याचा मुक्त पद्धतीने संचार व्हावा अशा पद्धतीची प्रक्रिया सुरू झालेली आपल्याला दिसून येते. अर्थात सैद्धांतिकदृष्ट्या तो मुक्त व्यापार व्हावा म्हणून तो झालेला नाही. मुक्त व्यापारासाठी जी काही पोषक इतर संसाधनं होती त्या संसाधनांच्या निर्मितीचा कालखंड म्हणून दुसऱ्या टप्प्याकडे बघितलं जातं. म्हणजे एक तर मुक्त व्यापार हा दुसऱ्या टप्प्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं पहिलं वैशिष्ट्य यशस्वी व्हावं म्हणून इतर पायाभूत सुविधांचा विकास या दुसऱ्या टप्प्यामध्ये झालेला आपल्याला दिसतो. अर्थात हा मुक्त व्यापार होण्यामध्ये किंवा मुक्त व्यापार कोणकोणत्या गोष्टींमध्ये होत होता तर तो म्हणजे चहा, कॉफी, नीळ, ओके, व्यापारी पद्धत, दळणवळण, ओके, खाण उद्योग, शेती उद्योग की ज्यामध्ये या दुसऱ्या टप्प्यामध्ये कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत याचा शिरकाव झाला. त्याच पद्धतीने वेगवेगळे म्हणजे हा मुक्त व्यापार जर व्हायचा असेल आणि औद्योगिक क्रांतीचा प्रभाव या ठिकाणी जर दिसत झाला तर तो मुक्त व्यापारासाठी सगळ्यात महत्त्वाचं त्याचा संचार व्हावा म्हणून दळणवळण आणि ट्रान्सपोर्टेशनच्या सोयी म्हणजे दळणवळणाच्या सोयी स्थापित होणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे या टप्प्यामध्ये बरेचसे रोड बांधले गेले, कॅनल्स बांधले गेले, सी बोट तयार केल्या गेल्या, रेल्वेची उभारणी केली गेली. हे सगळे कशासाठी तर जी मोबिलिटी होती म्हणजे वस्तूच्या उत्पादन या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संचार करण्यासाठी आणि ते विशिष्ट कालावधीमध्ये किंवा कमी कालावधीमध्ये जावं यासाठी या इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचा ची उपलब्धता असणं गरजेचं आहे. त्यामुळे या काळातलं जे काही
प्रारूप होतं अर्थव्यवस्थेचं किंवा विकासाचं, ते लवकरात लवकर त्याच्यामध्ये एक सर्क्युलेशन व्हावं आणि ते मार्केटमध्ये ते वस्तू जाव्यात. त्या सोयीसाठी खरं तर दळणवळण, रेल्वे म्हणजे उदाहरणार्थ या कालखंडामध्ये जवळजवळ 1905 पर्यंत 45,000 किलोमीटर लांबीचे रेल्वे स्थापन झाले. रेल्वेची निर्मिती पहिली रेल्वे जी आहे ती मुंबईत मध्ये धावली, म्हणजे मुंबई ते ठाणे असा जो काय एक छोटा पॅच होता तो 1852ला पहिली रेल्वे स्थापन झालेली होती. 1852 पासून 1905 येता येता जवळजवळ 45,000 किलोमीटरच्या रेल्वे रुळाची निर्मिती या टप्प्यामध्ये झालेली आपल्याला दिसते. त्यामुळे त्यामुळे रेल्वेने व्यापार करणे, रोडद्वारे व्यापार होणे. तिसरं सी बोट तयार झाले, तर खरं तर स्टीम बोट होत्या, जे वाफेवर चालणाऱ्या जहाजं किंवा बोटी या काळात आलेली होती. तर तो एक महत्त्वाचा बिंदू होता की हा व्यापारचा मुक्तपणे संचार व्हावा यासाठी. त्याच पद्धतीने यांच्यामध्ये आपसामध्ये एक संवाद असण्यासाठी पोस्ट खात्याची निर्मिती करण्यात आली. टेलिग्राम्स लवकरात लवकर तो संदेश समोरकडे पोहोचवा, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करणं, या सगळ्या गोष्टींची निर्मिती ही खरं तर दुसऱ्या वसाहतवादाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला झालेली दिसून येते. एवढं सगळं करून सुद्धा कंपनीचा किंवा ब्रिटिश सरकारचा सगळ्यात महत्त्वाचा किंवा मोठा खर्च खरं तर या संदर्भातल्या पायाभूत सुविधांवरच जात होता. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीच्या आर्थिक दडपण किंवा इकॉनॉमिक कन्स्ट्रेन्स या टप्प्यामध्ये. दुसऱ्या टप्प्याच्या कालखंडामध्ये औद्योगिक क्रांती झालेली असली तरी तिचे दृश्य परिणाम किंवा त्याचे खरे स्पर्धक ईस्ट इंडिया कंपनीला हे तिसऱ्या टप्प्यामध्ये यायला सुरुवात झाली. तर तिसरा टप्पा जो होता तो खरं तर त्याचं वैशिष्ट्य जे होतं की ते फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचा कालखंड म्हणून त्याला गणतात. म्हणजे परकीय गुंतवणुकीचा आणि परदेशी स्पर्धकांचा कालखंड म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं. कारण औद्योगिकरणामुळे जो काय प्रसार झाला, जे काही वेगळ्या पद्धतीचं इनोव्हेशन झालं, त्याच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या आणि आता ब्रिटिश सरकारलाच ईस्ट इंडिया कंपनीला संरक्षण देणं हे अवघड जाऊ लागलं. तर हे तिसऱ्या टप्प्याचं महत्त्वाचं. कारण दुसऱ्या टप्प्यामध्ये की या सगळ्या याच्यामध्ये दळणवळण, रोड, कॅनल, रेल्वे इत्यादीचा उगम झाला. परंतु या सगळ्यांचं लाभार्थी केवळ ईस्ट इंडिया कंपनी होती. परंतु औद्योगिक क्रांती झाल्यामुळे इतर जे महत्त्वाचे स्पर्धक तयार झाले होते, त्याचबरोबर पेट्रोलचा शोध या कालखंडात लागला होता, विजेचा शोध या कालखंडामध्ये लागलेला होता, जागतिक बाजार एक स्थिर की जागतिक बाजार कॉन्सॉलिडेट किंवा तो एकत्रित होत होता, दळणवळणाची साधनं होती होती, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या देशांमध्ये भांडवल संचय घडत होता. याच्यातून एक वेगवेगळे दबाव गट तयार झाले, त्यामध्ये ट्रस्ट, कार्टेल, ओके, किंवा बँका, ओके, वेगवेगळ्या बँकांचं मर्जर, एकत्रीकरण या ठिकाणी होत होतं. भांडवलाची निर्यात केली जाणं या ठिकाणी अपेक्षित होती. त्यामुळे या कालखंडामध्ये हे स्पर्धक उभे राहिले आणि तरी सुद्धा भारतीयातल्या म्हणजे ब्रिटिश सरकारची जी भांडवली गुंतवणूक होती ती अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे आणि भारत सरकारला कर्ज देणे, व्यापार, खाणी, ओके, शिपिंग, बँकिंग या ठिकाणी जात होती. त्यामुळे अशा पद्धतीचे एक 3 पद्धतीचे वसाहतवादाचे टप्पे आपल्याला दिसत होतात. अर्थात हा झाला त्याचं स्वरूप. ह्यातही काही याचा जे काय सगळा फॉर्म होता तो काही न्यायावर आधारित होता असा नाही. आणि त्यामुळे नंतरच्या कालखंडामध्ये वसाहतवादाची समीक्षा करण्यात आलेली दिसून येते. त्यामुळे राष्ट्रवाद्यांनी वसाहतवादावर एक आर्थिक टीका केलेली दिसून येते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हे टप्पे म्हणून जरी महत्त्वाचे असले तरी प्रत्यक्ष खाली ग्राउंडवर मध्ये काय होत होतं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात शोषण होतं. म्हणजे ब्रिटिश सरकार ही जी काही महत्त्वाची गुंतवणूक रेल्वे आणि या सगळ्यांमध्ये करत होतं, तर त्याचा सोर्स, त्याचा अतिरिक्त जो काही सरप्लस प्रॉफिट होतं ते भारतीयांच्या शोषणातून येत होतं किंवा त्या या कालखंडातल्या शोषणातून येत होतं. कारण जसं आपण कंपनीच्या याच्यामध्ये पण बघितलं की कमी किमतीमध्ये कच्चा माल विकणे,
कमी मजुरीवर रोजंदारी करणे किंवा कमी पगारावर ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करणे वगैरे. तर या सगळ्यांचं जो काही या सगळ्यांना प्रतिक्रिया तयार झाली ती आर्थिक राष्ट्रवादाने. आणि ती खरं तर ती आर्थिक राष्ट्रवाद हीच एक या वसाहतवादाची आर्थिक समीक्षा म्हणून त्याच्याकडे बघितले गेले. ठीक आहे. आता यामध्ये कोण होतं, म्हणजे असे कुठले राष्ट्रवादी होते की ज्यांनी आर्थिक बाबींच्या संदर्भात स्वतःचं प्रबंध उभा केला किंवा स्वतःचं थिसिस या सगळ्या शोषणाचा पट समजून घेण्यासाठी वापरलं. त्यामध्ये दादाभाई नौरोजी होते, त्यामध्ये महादेव गोविंद रानडे होते, एक महत्वाचे आर्थिक बाबींवर लक्ष देणारे रजनी आर.सी. दत्त होते. ओके. या सगळ्यांच्या आर्थिक जो काय त्यांनी स्वरूप सांगितलं या वसाहतवादाचं, त्याच्यातून यांच्या सिद्धांताला आर्थिक राष्ट्रवाद असं म्हटलं गेलं, की ज्याची निर्मिती खरं तर ही उत्तर 18व्या शतकाच्या उत्तर कालखंडामध्ये उत्तरार्धात झालेली प्रदेश होते, म्हणजे 1870च्या नंतरच्या कालखंडामध्ये, सॉरी लेट 80s मध्ये 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये झालेली प्रदेश. आणि यामध्ये मग यांनी काय केलं, म्हणजे या आर्थिक राष्ट्रवाद्यांनी हे पदर कसे उलगडले, कारण याच्यातून ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश सरकार नेमकं कशा पद्धतीने प्रॉफिट कमवतं किंवा नफा कमवतं याची नोंद या इतिहासकारांनी या आर्थिक राष्ट्रवाद्यांनी घेतलेली आहे. भांडवलाचं स्थित्यंतर हे कशा पद्धतीने घडत जात होतं, म्हणजे भारतीय भांडवलाचा स्थित्यंतर ही परकीय भांडवलामध्ये किंवा दुसऱ्या देशामध्ये कशा पद्धतीने जात होतं ते, जे काय ईस्ट इंडिया कंपनी किंवा भारत सरकार वेगवेगळे विविध कर, जमीन महसूल, होम चार्जेस असे ते लावत होतं, याचा सुद्धा उलगडा केला. आणि शेवटी दारिद्र्य नावाची जी संकल्पना आहे किंवा गरिबी नावाची जी संकल्पना आहे त्याच्यावर सुद्धा या आर्थिक राष्ट्रवाद्यांनी समग्र विचार केलेला दिसतो. म्हणजे लोकमान्य टिळक यांच्या केसरीमध्ये सुद्धा भारतीय गरिबी आणि दुष्काळाच्या संदर्भात महत्वाच्या नोंदी दिसून येतात. आणि त्या या दुष्काळ आणि गरिबीच्या स्वरूपाला लोकमान्य टिळक सुद्धा ब्रिटिश कसे जबाबदार आहेत किंवा ब्रिटिशाची धोरणं कशी जबाबदार आहेत असं सांगितलं. दुसरा जो याच्यातून जे काही छोटे छोटे उद्योग होते त्यावरही या सगळ्या आर्थिक वसाहतवादी धोरणांचा दुष्परिणाम होत असलेलं या रानडे, आर.सी. दत्त आणि नौरोजींनी आपल्याला सांगितलं. त्यांच्या एक महत्वाच्या निरीक्षणानुसार खरं तर भारत हा म्हणजे इट वॉज ॲग्रिकल्चर फार्म ऑफ इंडस्ट्रियल इंग्लंड, म्हणजे औद्योगिक इंग्लंडचा एक शेत जमिनीशी किंवा शेतकी विषयीचा स्थळ किंवा भाग म्हणून भारताकडे बघितलं गेलं. म्हणजे याचे जो कारभार जो ब्रिटिश करत होते तो पूर्णपणे औद्योगिक होता, म्हणजे देश म्हणून. आणि ते सगळे शेतीच्या संदर्भातले किंवा एक वेगळा फार्म म्हणून या सगळ्या घडामोडीकडे ब्रिटिश बघत होते असं एक निरूपण या ठिकाणी होतं. आणि आर.सी. दत्त यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचे वर लावण्यात आलेले कर, त्याच्यातून गोळा केलेला महसूल याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका केली की त्याची आर्थिक समीक्षा केली. दुसऱ्या बाजूने एका बाजूला दुष्काळ, गरिबी, भारतीयांचे अत्यंत मूलभूत प्रश्न स्थापित असताना ब्रिटिश सरकार महत्वाचा खर्च जो आहे, मोठं भांडवल जे आहे ते खर्च म्हणून वापरत होतं. ते खर्च कुणावर होता, तर तो सैन्यावर होता, तो पोलिसांवर होता आणि तो इतर बाबींवर होता की ज्याचा प्रत्यक्ष खालच्या लोकांच्या आयुष्याशी काही संबंध नव्हता. त्यामुळे या आर्थिक राष्ट्रवाद्यांनी अशा पद्धतीच्या खर्चावर सुद्धा प्रचंड टीका केलेली आपल्याला दिसून येते. आणि या सगळ्या प्रक्रियेतून डिइंडस्ट्रियलायझेशन किंवा की ज्याच्यामुळे ऐतदेशीय रोजगार, उद्योगधंदे किंवा पारंपरिक व्यवसाय याचा ऱ्हास झाल्याची थिअरी किंवा सिद्धांत या सगळ्या आर्थिक राष्ट्रवाद्यांच्या हस्तक्षेपानंतर उभा राहिलेला दिसून येतो. आणि या सगळ्यांमध्ये ब्रिटिश कारणीभूत आहे, कारण डच किंवा फ्रेंच यांच्या तुलनेमध्ये ब्रिटिशांचा प्रभाव हा प्रचंड असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे हँडीक्राफ्ट इंडस्ट्री किंवा पारंपरिक हस्तउद्योग ते पूर्णपणे नामशेष झालेला आपल्याला दिसून येतात किंवा होताना दिसतात. कारण औद्योगिक विकास झाला, ब्रिटन प्रगत झालं, ब्रिटन ही एक इंडस्ट्रियल कंट्री, औद्योगिक देश म्हणून उभा राहिला.
आणि इकडून गेलेला कच्चा माल तिकडच्या फॅक्टरीवर काम करून म्हणजे फॅक्टरी सिस्टम्सवर काम करून पुन्हा तो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंवा भारतामध्ये यायचा. तर पारंपरिक हस्तउद्योग जे होते ते फॅक्टरी मेड प्रोडक्ट किंवा फॅक्टरीमध्ये बनवलेल्या उत्पादनांची स्पर्धा करण्यासाठी अक्षम ठरत गेलेले आपल्याला दिसून येतात आणि हे एक महत्वाचा आर्थिक दुष्परिणाम म्हणून दिसून येतो. त्यामुळे शेतीचा ऱ्हास, उद्योगधंद्याचा ऱ्हास हा झालेला दिसून येतो. आणि याच्याबद्दल बऱ्याचशा राष्ट्रवादी इतिहासकारांचं आणि आर्थिक राष्ट्रवाद्यांचं एकमत आहे. परंतु डॅनियल थॉर्नर यांच्या सांख्यिकीय पद्धतीनुसार किंवा डेट्यानुसार 1881 ते 1931 या कालखंडामध्ये त्यांनी जो काही जनगणनेचा डेटा किंवा जनगणनेची माहिती संच वापरला त्याद्वारे त्यांना असं दिसून येते की डिइंडस्ट्रियलायझेशनची थिअरी ही पूर्णपणे सत्य नाही. याच्यातून शेतीचा ऱ्हास होत नसून शेतीचं उत्पादन वाढत होतं. या सगळ्यामध्ये स्त्रियांच्या उत्पादकतेचा प्रश्न वगैरे तो होता, परंतु त्या सगळ्या आर्थिक त्या संदर्भातले जे काही स्टॅटिस्टिकल स्टडीज झाले की ज्यामध्ये डॅनियल थोर्नर, मॉरिस या सगळ्यांनी केले आणि त्यांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने चॅलेंज झाले. परंतु प्रत्यक्षपणे फॉरेस्टरायझेशन झालेलं आपल्याला दिसून येतं या प्रक्रियेमध्ये. म्हणजे मोठ्या प्रमाणातली जंगलं जी आहे ती सुद्धा महसूल गोळा करण्यासाठी वापरली गेलेली आपल्याला दिसून येतात. शेतीचा जो काही तो पूर्णपणे मोठ्या प्रमाणात खाजगीकरण, कॉर्पोरेट शेतीचं सुद्धा एक कमर्शियलायझेशन आपल्याला झालं दिलं. हे वसाहती राजवटीचे आर्थिक परिणाम म्हणून आपल्याला दिसून येतात. त्यामुळे औद्योगिकरणाच्या थिअरीला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिबेट्स आहेत की डिइंडस्ट्रियलायझेशन होतं की नव्हतं. आता वसाहतवादी भारतात दुष्काळ हा एक सुद्धा महत्वाचा आर्थिक दुष्परिणाम म्हणून दुष्काळाकडे बघितला गेलेला आहे. दुष्काळ ही काही नॅचरल कॅलॅमिटीज किंवा नैसर्गिक आपत्ती म्हणून दुष्काळाकडे बघितलं गेलं आहे. कारण दुष्काळामुळे भारतातली गरिबी आणि भुकेचा प्रश्न हा अत्यंत गंभीर बनलेला या ठिकाणी दिसून येतो. मुळामध्येच गरिबी आणि भूकमरी किंवा गरिबी भुके कंगालता ही होण्यामध्ये या ब्रिटिशांच्या धोरण नीतीचा परिणाम असल्याचं खरं तर आर्थिक राष्ट्रवाद्यांचं मत या ठिकाणी बनलेलं आहे. आणि दुष्काळमुळे त्या तीव्रता अजून वाढल्या. खरं तर दुष्काळच मुळात या ब्रिटिशांच्या चुकीच्या धोरणांमुळे किंवा त्यांच्या नफेखोरीमुळे झाला असं एक सिद्धांत या ठिकाणी उभा करतात. म्हणजे जंगलांचं कमर्शियलायझेशन, शेतीचं कमर्शियलायझेशन, मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीसाठीच्या जमिनी वगैरे वगैरे, याच्यातून पाण्याचे साठे, जलस्रोत या सगळ्यांमधले एक इम्बॅलन्स तयार झालं, एक असमानता, असमतोल तयार झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे 19व्या शतकामध्ये दुष्काळाची चर्चा बऱ्याच ठिकाणी दिसते आणि दुष्काळ दिसून येतात. जवळजवळ असं एक अनुमानानुसार म्हणजे त्याच्या तथ्यतेबद्दल, सत्यतेबद्दल थोडी शंका असली तरी सुद्धा एक असं अनुमान आहे की या कालखंडामध्ये 19व्या शतकामध्ये जवळजवळ 2,55,00,000 लोकांनी दुष्काळी सदृश्य परिस्थितीमध्ये आपले जीव गमावले आणि जवळजवळ 45 कोटी लोकांना दुष्काळाचा प्रत्यक्ष प्रभाव जाणवला किंवा त्याचा हे झाला. दुष्काळासोबतच इतर लोकसंख्या वाढायची 1920 पासून मोठ्या प्रमाणात वाढत गेलेली आपल्याला दिसून येते की ज्याचा नंतर फूड सप्लाय आणि या सगळ्यांवर सुद्धा परिणाम दिसून येतो. खरं तर 1901 ते 1943 या कालखंडामध्ये या सगळ्या गोष्टी दिसून येतात. शेतीचं व्यावसायीकरण झालं. शेतीमध्ये एक वेगळ्या पद्धतीने सावकारांचा वर्ग उभा राहिला की जो बनिया वगैरे म्हटलं गेला. सुरुवातीच्या कालखंडामध्ये जी काही शेती ही अन्नधान्याची गरजा भागवणारी होती ती नंतरच्या काळामध्ये कापूस, साखर आणि इतर नीळ, ओके, अशा पद्धतीचे कॅश क्रॉप पॅटर्न की जे नगदी पिकं घेणारी शेती बनली. त्यामुळे त्याचं एक मोठ्या प्रमाणात व्यावसायीकरण केलं. शेतीचे सुद्धा वेगवेगळे अभ्यास दिसून येतात. आर.डी. चोक्सींनी महाराष्ट्राचा अभ्यास केला, बंगालमध्ये इतरांनी किंवा बिहारचा अभ्यास झालेला आपल्याला दिसून येतो की शेतीच्या व्यावसायीकरणामुळे वसाहतवादी अर्थव्यवस्थेने व्यवस्था कशी कारणीभूत होती, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचं एक मोठं नुकसान झालेलं होतं. आणि त्यामुळे ग्रामीण जीवन, गावगाडा हा पूर्णपणे बदलला. वेगवेगळ्या पद्धतीचे वर्ग उदयास आले. बनिया नावाचा एक वर्ग उदयास आला. सावकार वर्ग जो अगोदर लँडलॉर्ड्स होते ते अजून वेगवेगळ्या पद्धतीने तयार झालेले आपल्याला दिसून येतात.
आणि या सगळ्याची जी परिणिती होती ती परिणिती म्हणजे एक आधुनिक उद्योगाची निर्मिती झाली. तर मुंबई, कलकत्ता, चेन्नई वगैरे हे सगळे एक वेगळ्या इंडस्ट्रियल सिटीज म्हणून उभ्या राहिल्या. 1854 मध्ये पहिली मिल मुंबईमध्ये स्थापन करण्यात आली. ओके. आणि या स्थापन करण्यामध्ये सुद्धा वेगवेगळे जे भारतीय होते त्याचा एक महत्त्वाचा रोल आहे. प्रामुख्याने पारसी आणि इतर समूहातले जे काय घटक होते की ते मिल ओनर्स म्हणून पुढे राहिले. त्यामुळे भारतीय भांडवलदारांचा वर्ग या वसाहतवादी अर्थव्यवस्थेचा परिणाम स्वरूप उभा राहिला आणि त्याच्यामुळे त्याला खरं तर याला मर्कंटाइल कॅपिटलिझम असं सुद्धा म्हटलं गेलं किंवा वाणिज्यिक भांडवलशाही असं सुद्धा म्हटलं गेलं. आणि अशा पद्धतीने एक संमिश्र अशी अर्थव्यवस्था की संमिश्र म्हणजे की जी पूर्णपणे भांडवली पण नाही आणि पूर्णपणे परंपरागत पण नाही, म्हणजे ट्रॅडिशनल पण नाही. अशी अर्थव्यवस्थामध्ये हळूहळू भारतीय भांडवलदारांचा वर्ग या ठिकाणी उभा राहत गेला आणि हे या सगळ्यांना परिणाम म्हणजे वसाहतवादी अर्थव्यवस्था होती. आणि ही वसाहतवादी अर्थव्यवस्था खरं तर त्याचे वेगवेगळे दुष्परिणामच या ठिकाणी दिसून आले जरी भारतीय भांडवलदारांचा वर्ग उभा राहिला. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.